यस जाऊया मैदानाकडे. चालू असलेला सामना गोंडगे विपक्ष आशाने थर्ड राऊंड मधली फर्स्ट मॅच असेल. क्वार्टर फायनलचा थरार पहिल्या दिवसातील भैरवनाथ क्रिकेट क्लब केरवळे आयोजित भैरवनाथ चषक 2022 ची पहिल्या दिवसातील पहिली क्वार्टर फायनल आशाने विपक्ष गोंडगे संघ. आशाने संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते गोंडगे संघाला. गोंडगे संघाकडून सलामीची जोडी रवाना झाली आहे. ती म्हणजे समीर आणि शंकर. स्ट्रायक वरती असणार फलंदाज शंकर. तसंच मॅलेंडरी पॉवर षटक हाताळतो तो गोलंदाज अतुल. यस पहिला चेंडू अतुल घरात. सुंदर गोलंदाजी दिसून येते. सन्मान दिला जातोय चेंडूला. निर्धाव चेंडूफेकी करतोय गोलंदाज अतुल. पहिल्या चेंडूचा खेळ संपला गेलाय. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज अतुल. स्ट्रायक वरती खेळतोय फलंदाज शंकर. पहिला चेंडू बेट झाल्यानंतर कुठली फळी साकारणार. दुसरा चेंडू गोलंदाज अतुल तयार. सुंदर फटका. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातोय आणि हा चेंडू जातोय सीमा रेखा पार. आलेला पहिला कणकणी षटकार आणि या षटकाराच्या मध्ये संघाचं खातं उघडलं जात आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा विचार करायला गेला तर उत्कृष्टता गोलंदाजी साकारली होती, पण थोडी चुकी होते गोलंदाजाकडून आणि षटकार खाल्लाय. आता तिसरा चेंडू गोलंदाज अतुल तयार. पुन्हा एकदा अकुल टप्प्याचा चेंडू होता. थोडी दिशाहीन गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज. स्वेरच्या मार्फत एक धाव घेतली जाणार आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते ती 7 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 7. पुन्हा एकदा चेंडूकडे ट्रॅव्हल केला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार फेक करणार. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. गोलंदाज तयार अतुल. चौथा चेंडू फेकी करणार आणि त्याच्या समेत असणार आता फलंदाज समीर. सुंदर फटका खेचला जातोय कव्हरच्या दिशेने आणि चेंडू उचलणार फेक करणार. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. थोडा मारडा टळतोय गोलंदाज अतुल. 10 धावा खर्च केल्या 4 चेंडूच्या अंती. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज अतुलचा. तसेच टार्गेट वरती असणार फलंदाज समीर. सुंदर फटका आणि हिट केला जातोय चेंडूला आणि चेंडू येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून आला खणखणी षटकार आणि या षटकारच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही एक चेंडू बाकी असेल गोलंदाज अतुलचा. उत्कृष्टरित्या फलंदाजी साकारताना दिसतोय फलंदाज समीर. सन्मान दिला जातोय चेंडूला आणि षटक संपल्याची सांगता झाली आणि एक षटकाच्या अंती गुणगे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिला चेंडू निर्धावफेकी केला होता गोलंदाज अतुलने. त्यानंतर षटकार, त्यानंतर स्वेर चेंडू, त्यानंतर एक धाव, त्यानंतर डबल आणि त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. यस आता सांगे कोट्यातलं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतो तो नौका गोलंदाज विवेक टाणगे आणि आता त्याच्या समेत असणार स्ट्राईक एंडवरती फलंदाज शंकर. पहिला चेंडू
सुंदर फटका खेळलाय. चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. कोणतीही चुकी करत नाहीये. पहिला आदरा बसला जातोय तो गोंडगे संघाला. शंकरच्या पारीचा अंत. बॅक टू बॅलन्स शंकर. एक चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 16 या आकड्यावरती. आणि आता वन डाऊनची विकेट वरती गेलाय तो फलंदाज बाबू धोरी. पहिला चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 16 या आकड्यावरती. आता स्टॅकेंड वरती असणार फलंदाज समीर.
हा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र फलीची कडा घेऊन चेंडू विसावला जातोय. स्लिप पॉइंट मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय. या ठिकाणी पहिला चेंडू डॉट आलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फार चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते आणि या क्षणाला जर विचार करायला गेला तर इथे मात्र एक चिक्की सिंगल आले. लेग बायची धाव पाहायला मिळते. माप्यासही बाईची धाव या ठिकाणी येणार. अवांतर धावेने मात्र धावफलक वधारला जात आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 17 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर नंतर पाठवतो. इमिजिएटली पाहिजे. ओके. हे पाणी तयार ठेवा रे. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. वाईडचा पंचांचा इशारा येतोय. वाईडच्या माराने आणखी एक बोनस धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचले 18 आकड्यावर. इथे मात्र मोठा फटका येतोय. समीर चप्पाळे मधून लॉंग ऑफच्या डोक्यावर सीमारेखा बाहेर सनसनी केस निर्माण करणारा हा षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचतोय ते 24 आकड्यावर. या षटकाचा विचार करायला गेला 3 चेंडू समाप्ती पथावरती आलेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणखी एक फटका येतोय आणि इथे मात्र परतावा लागेल समीरच्या पारीचा अंत. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. या ठिकाणी झटका बसतोय. विकेट नंबर 2 बॅक. पहिली विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. समीरच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. वन डाऊनच्या विकेटवरती बाबू दुरी. समोर आहे शंकरा फलंदाज. हा मोठा फटका आलाय. बड़ी मछली जाल में फंसने वाली. इथे जेल झालाय ड्रॉप. इथे मात्र 2 धावेच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती आहेत. फार मोठ्या चुका आहेत मैदानात. या चुकांना मात्र कतपाणी घातलं जात आहे. कारण जितका क्रिकेटचा गेम जसं म्हटलं आता कबड्डीत सुद्धा गेम तप्त होतो त्याप्रमाणे जर क्रिकेटमध्ये सुद्धा तप्तता आली तर फार काही कठीण होतं. आता मात्र कोणतीही चुकी नाहीये. आता शंकरला परतावा लागेल. विकेट नंबर 2 बॅक टू पवेलियन. एक चुकी झाली अतुल घराचे परंतु या क्षणी मात्र ओमकार कोणतीही चुकी करताना दिसत नाहीये. या क्षणी पाहायला गेलं तर इथे मात्र गोलंदाजीचा विचार करत 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अंती विचार करा 16 धावा होत्या. म्हणजे इथे इकॉनॉमिकल गोलंदाजीचा षटक पेच झालाय. म्हणजे 10 धावा झाल्यात आणि इथे 26 धावा धावफलकावरती येतात. 2 विकेटचं नुकसान.
सांगे कोट्यातला तिसरा षटक. गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज येतोय, नक्कीच वर्णी कोणाची लागली जाईल, कारण इथे मात्र अजूनही फलंदाजी आहे. कारण दोन षटकांच्या अंती 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 13च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात. पहिल्या षटकात 16 आल्या, द्वितीय षटकात 10 आणि तिथे मात्र 2 विकेट सुद्धा पाहायला मिळाल्यात. इथे मात्र 2 डाऊनच्या विकेटवरती मैदानात फलंदाज दाखल झालाय तानाजी कडू. सांघिक कोड्यातला तिसरा षटक. केशव टाणगे गोलंदाजी मार्क वरती समोर असेल तो 1 डाऊनच्या विकेटवरती मैदानात दाखल झालेला बाबू दुरे उजव्या हाताचा फलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू वाईड येतोय. आणखी एक करामत पाहायला मिळते. वाईडच्या माराने एक बोनस आलाय. धावफलक 27 या आकड्यावर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. दुधारी तलवार आणि इथे मात्र परतावं लागतंय तानाजी कडूला. अतिघाईनं संकटात जाई असा प्रकार मैदानात पाहायला मिळाला. फार मोठे विकेट आले मैदानात. तानाजी कडूच्या पारीचा अंत म्हणजे धावसंख्येला लागला गेलेला ब्रेक. सुधीर आता मात्र फलंदाजीला मैदानात रवाना झालेत. हा फटका आलाय आणि या क्षणी मात्र वाऱ्याच्या उलट्या दिशेत हा झेल आणि इथे मात्र बाबू दुरीला सुद्धा परतावं लागतंय. आणखी एक विकेट पाहतोय मैदानात. फार चांगली गोलंदाजी. या ठिकाणी विकेट विकेट पाहायला मिळते. संकेत नव्याने फलंदाजीला दाखल झालेत. यस फॅक्टर सध्या संजय गुंडगी संघाचा आपण पाहतोय. फार चांगली गोलंदाजी. एकीकडे रनआउटच्या स्वरूपात तानाजीला परतावं लागलंय. दुसऱ्या चेंडूवरती जर विचार करायला गेला तर बाबू दुरीला परतावं लागलंय. केशव टाणगे गोलंदाजी मार्कवर. हा फटका आला. या क्षणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावर. अधिकृत 3 चेंडूंची पैकी पहिला चेंडू वाईड. इथे फटका आकळीने बुद्धीने चातुर्याने संकेतने घेतलाय. लोअर फुलटॉस केला. फक्त चेंडूला दिशा दिली आहे. फळीचा चांगला वापर. या ठिकाणी क्रॉस द लाईन केले गेले आणि इथे मात्र स्क्वेअर लेग रिजनचा चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावले 32 या आकड्यावरती.
फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. केशव टाणगेच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय थोडासा गोल वरती चेंडू ठेवला, ऑफ साईडला ठेवण्याचा प्रयत्न केला ज्याच्यावरती मात्र सरळरित्या संकेतला मैदानात फळी साकारता आली नाहीये आणि हा चेंडू सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या हातात पाहायला मिळाला. हा चेंडू मात्र या ठिकाणी डॉट येतोय. पहिलं षटक या ठिकाणी, तिसरं षटक या ठिकाणी संपलंय. धावफलक 22ची एक धाव ना, पंच 22ची ना एक. ओके, या ठिकाणी 22ची एक धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे, जाऊन पोहोचला ते अद्याप 33 या आकड्यावरती. 11च्या सरासरीने अद्याप धावा कुठल्या गेल्यात. राजेंद्र डोंबरे गोलंदाजी मार्कवरती सांगे कोट्यातला चौथा षटक घेऊन आलेत. सामन्यातली फार मोठी तफावत समोर येते. गोलंदाज राजेंद्र, हा फटका आलाय परंतु इथे कोणतीही चुकी नाही. अद्यापपर्यंत या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर मला वाटतं शुभमच्या नावावरती 3 झेल आलेत, 4 झेल या मॅच मधला विचार करायला गेलं तर. नव्याने मैदानात दाखल होत आहे तर फलंदाज तनय. हा फटका आला या क्षणी आपण पाहतोय. ऑनसाइड रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. इथे एक धाव कंप्लीट झाले, एकच धाव आले. एका धावेच्या मदतीने 34 धावा या धावफलकावरती येत आहेत. हा मोठा फटका आलाय आणि इथे मात्र हवाई सफर होती. प्रयत्न केले गेले होते शुभमने या ठिकाणी, परंतु या प्रयत्नांना यश आलं नाही. या ठिकाणी 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने 36 धावा, क्रिकेटच्या जगतातला सगळ्यात महत्वाचा आकडा 36 धावा धावफलकावरती. इथे मात्र लेग बायची एक धाव येणार. एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावत आहे 37 या आकड्यावरती. विचार करायला गेला तर या ठिकाणी फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राजेंद्र डोंबरेच्या माध्यमातून. एक धावसंख्येचा विचार करायला गेलं तर सागर आपण पाहतोय उतरता आलेख
या ठिकाणी सोमजाई गुंडगे संघाच्या धावत संख्येचा पाहायला गेलेला पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 7. इथे आता मात्र चांगला फटका घेतोय या ठिकाणी फलंदाज सुधीरच्या माध्यमातून येतोय तो मात्र षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र एकच धाव आले आणि एका धावेच्या मदतीने 44 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी मात्र 24 चेंडू आणि 45 धावा संख्येची गरज आहे. 45 धावा संख्येची आवश्यकता असेल ओमकार आशाने संघाला. चला मैदानाकडे जाऊया. या ठिकाणी मात्र सलामीची जोडी मैदानात अतुल गरत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती सचिन कर्णोक तर गोलंदाजी मार्क वरती आहे. आदर्श गुंडगे संघाकडून आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 45 धावा संख्येचं टार्गेट 24 चेंडूंचा खेळ. इथे मात्र पहिली विकेट येते. पहिला झटका पहिला हादरा या ठिकाणी
पंचांचा नो बॉलचा इशारा. आता इथे मात्र नो बॉल आलाय. आणखी एक करामत पाहायला मिळते. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती येणार. तेजस लाईन पाहिजे का तिथे अजून? ओके. पहिला चेंडू नो आलाय. हा चेंडू फार चांगलं कमबॅक मी म्हणेल आदर्शच्या या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र फटका आलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. थेंबे थेंबे तळे साचे. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. 2 चेंडूंची पैकी आपण पाहिली आहे. हा मोठा फटका येतोय. या क्षणी पाहायला गेलं तर हा चेंडू मात्र आउटफील्ड स्लो झाले. तानाजी चेंडू खाली घेणार. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र या येत आहेत 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावलाय. अद्याप पर्यंत 4 या आकड्यावरती. हा मोठा फटका येतोय परंतु इथे मात्र परतावा लागेल. विकेट नंबर 1 सचिन चपारीचा अंत या ठिकाणी. पहिला झटका या ठिकाणी पाहायला मिळतोय तोमकार आशाणे संघाला. चार चेंडू आणि 4 धाव संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुनश्च तयार. हा चेंडू सटीक लेंथ लाईनने फेकला जातोय. आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. पाच चेंडू समाप्ती पथावरती. पहिला चेंडू नो बॉल आला होता जिथे विकेट जाता जाता राहिली. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात येणार. इथे मात्र विकेट जाते. आणखी एक विकेट पाहायला मिळते. अतुलला सुद्धा परतावा लागेल. विकेट नंबर 2 बॅक टू पवेलियन.
18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी पाहायला गेलं तर अजूनही 41 धावसंख्येची गरज आहे. सांगे कोट्यातला दुसरा षटक गोलंदाज बाबू दुरी. चारच धावा धावपलकारती आहेत. 2 विकेटचं नुकसान पाहायला मिळालंय. पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक प्रगती पथावरती येत आहे. येणारे 18 चेंडू विजयासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज बाबू दोरे 18 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू टू डाऊनच्या विकेटवरती. फलंदाज मैदानात दाखल निलेश टांगे. बाबू दोरेने जर विकेट नोंदवले तर निलेश बडेकर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा चेंडू आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. इथे मात्र आउटफील्ड फास्ट होते. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावर. इथे मात्र आणखी एक विकेट प्राप्त होते. विकेट नंबर 3 बॅक टू पवेलियन. बाबू धुरीच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे निलेश बडेकर यांच्याकडून. 6 धावा धावफलकावरती. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा. 7 धावा धावफलकावरती जात आहेत. इथे मात्र विचार करावा लागेल. आता सूर्य अस्ताला जातोय. सेकंड इनिंग आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. हा चेंडू एक डॉट येतोय. इथे फटका आलाय. या क्षणी मात्र एकच धाव येते. हे एका धावेच्या मदतीने मात्र या ठिकाणी 5 चेंडू संपलेत. धावफलक 8 आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आठ धावा धावफलकावरती.
हा सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. इथे मात्र डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 37 धाव संख्येची गरज. संकेत गोलंदाजी मार्कवर. सांगे कोड्याचा तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. फार चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी सोमजाई गुणगे संघाची आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती येत आहेत. 11 चेंडू 36 धाव संख्येची अजूनही गरज आहे. इथे मात्र 2 धावा आल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय 11 या आकड्यावरती. मॅच फार रंगतदार स्थितीत आली आहे. हा फटका येतोय गोलीच्या वेगाने. फार चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. इथे मात्र काय घडतंय ते पाहूया, कारण इथे येणार दुसऱ्या धावेसाठी विकेट. बारा धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार करायला गेला. एक निर्णायक षटक आहे. इथे मोठे फटके येणे ओंकार आशेनेसाठी गरजेचं आहे. जर नाही आले तर मात्र हा चेंडू पंच आमच्याकडे वळणार. आउटसाइड द लेग स्टंप. वाईडचा इशारा. आणखी एक बोनस पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर. इथे मात्र नशिबाचा चौकार येतोय. खरं म्हणायला गेला पंच बॅटकट का 22 ना. ओके, हा चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला तर 4 अधिकृत चेंडूची पैकी
हा आणखी एक फटका येतोय. डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. एक धाव कंप्लीट आणि एका धावीच्या मदतीने 18 धावा या धावफलकावरती आल्यात. सात चेंडू आणि 27 धाव संख्येची गरज. हा फटका केला जातोय. चेंडू डीप मिड विकेट कडे रवाना होतोय. इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. सहा चेंडू आणि 27 धाव संख्येची गरज. लाईन का चला पक्की घेऊन जा मैदानात. या सामन्यात जो संघ विजय होईल त्याने उद्या बरोबर 3:30 ते 4 दरम्यान यायचंय. याची नोंद घ्या. सेमीफायनल क्रमांक 1 उद्या केलवला जाईल. जो संघ या ठिकाणी विजय होईल त्याने उद्या बरोबर 3:30 ते 4 दरम्यान यायचं आहे सेमीफायनल क्रमांक 1 खेळण्यासाठी. इथे मात्र मोठा फटका आलाय. या ठिकाणी येतोय डीप फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर सनसरी केस निर्माण करणारा षटकार. चेंडू पोहोचवा मैदानात. चेंडू पोहोचवा मैदानात. हा षटकार आलाय. आता मात्र 5 चेंडू आणि अजूनही 21 धाव संख्येची गरज आहे. किती आले रे लीना 24 झाला. 24 धावा धावफलकावरती येत आहेत. हा आणखी एक फटका येतोय. फार चांगला फटका विवेक ठाणगेच्या पल्लीमधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पाच षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. चेंडू पाठवा मैदानात. आणखी एक आणखी किती
पुढचे का पुढचे 3 षटकार जर आले पुढचे 5 षटकाराला प्रीत भोईर यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. प्रीत भोईर काइंड इन्फॉर्मेशन 2 षटकार आलेत. कोण नाव कोणाचा इथे मात्र येतोय चौकार. राजेश टांगे यांच्याकडून परभणी मॅच जर विजयी झाली तर संपूर्ण टीम धावफलक थांबा जरा धावफलक जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती. 3 चेंडू आणि 11 धावा संख्येची गरज आहे. नको राजेश तुम्ही गेम तापवत आहे. नाही गेम तापवत आहे ती मग अरे प्रॉब्लेमच होतो गेम तापवतात रे. मी बोललो मी तुला काय बोललो होतो हा 100% जबाब दोघं मी पण येणार आहे राजेश. थांब ना थांब. 3 चेंडू आणि 11 धावा संख्येची गरज. इथे मात्र विवेक टांगेला परतावा लागतोय. फार मोठी विकेट आली आहे. फार मोठी विकेट आल्या. टर्निंग पॉइंट मॅच मधला आपण पाहतोय. गेम तापवत आहे. इथे 9 चेंडू 20 धावांची रणझुंजार केली. साकारणारा बॅट्समन मात्र तंबूच्या दिशेने रवाना होत आहे. कुणाल इथे पाहायला गेला तर चेंडू ब्लॉक होता ज्याच्यावरती मात्र केली साकारायची. टायमिंग मिस केलं मी तर म्हणेल. प्रॉपर टायमिंग झालं नाही. हा चेंडू निर्णायक पाहायला मिळतोय. अरे जाऊ दे बाबा नको ते पण नको ते नियम. हा सामना या ठिकाणी संपूर्णपणे क्लोज होता. त्याला ओपन केलं गेलंय. इथे मात्र षटकार आलाय आणि या क्षणी थोड्याशा अंशी का होईना थांबा थांबा पंच पंच थांबा. तेजस यांचं ऑब्जेक्शन आलंय परत. फिल्डिंग पोझिशन अरे बाबा माझं काही नाही रे. तुमच्या दोघांचं ऑब्जेक्शन आहे. कमिटी बघल. प्रज्योत प्रज्योत कंट्रोल मध्ये वर्ड वापर. समजलं ना. कोणाशी बोलतोय याचं पण भान ठेव. प्रत्येक वेळेस ऐकून गेला का मी कोणी तुमचा माणूस नाहीये. ऐकून घे. त्यांचं ऑब्जेक्शन आलंय. मी कमिटीला सांगितलं इथं.
शांत बसा ना तुम्ही काय बोलता मध्ये मध्ये